नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FYBSc कॉम्प्युटर सायन्सच्या मॅथमॅटिक्स पेपर सेकंड दॅट इज ग्राफ थिअरी सेमिस्टर 2 मध्ये आज आपण चॅप्टर 2 कनेक्टेड ग्राफ्स बघतो आहोत. त्यातला आजचा टॉपिक आहे डिजक्स्ट्राच अल्गोरिथम. एक्झाम्पल 1 असं आहे बघ. यूजिंग डिजक्स्ट्राच अल्गोरिथम फाइंड द शॉर्टेस्ट path from vertex A to all vertices of the graph given below. तुम्हाला हा ग्राफ दिलाय. या ग्राफच्या वर्टेक्स ए पासून हे जे बाकीचे वर्टायसेस आहेत या सगळ्यांचं शॉर्टेस्ट डिस्टन्स आम्हाला शोधून काढायचं आहे. म्हणजे असा ग्राफ काढायचा की ज्याच्यात आपण ए पासून हे बाकीचे सगळे वर्टायसेस आहेत त्यांचं शॉर्टेस्ट पाथ दाखवणार आहोत. ह्याची सुरुवात आपण कशी करतो बरं का, नीट बघ. इनिशियली आपण हा जो ए आहे वर्टेक्स तिथं लॅम्बडा ए 0 घेतो. एज कनेक्टिव्हिटी आपण लॅम्बडाने डिनोट करतो. मग लॅम्बडा ए इज इक्वल टू 0 घ्यायचं, म्हणजेच ए पासून एचंच अंतर दॅट इज 0 आणि हे मिनिमम लिहायचं. म्हणजे लॅम्बडा ए इज इक्वल टू 0 इज मिनिमम. आता आपण एक तक्ता बनवला आहे. ह्या तक्त्यामध्ये आपण काय केलं आहे की व्हर्टेक्स लिहिलेले व्ही, ए बी सी डी ई एफ जी एच हे आम्हाला 8 व्हर्टायसेस या ग्राफमध्ये दिसतात आहे, ते आम्ही इथे लिहिले. मग सेकंड रो आपण बनवलेली ती लॅम्बडा व्हीची एज कनेक्टिव्हिटी. त्यात काय सुरुवातीला आपण ए 0 लिहिला, तर हे बाकीचे सगळ्यांना आपण इन्फिनिटी लिहिलेले हे लक्षात ठेव. मग टी मध्ये आपण काय केलंय तर परत हेच व्हर्टायसेस खाली जसेचे तसे लिहिलेले आहेत. हे टेम्पररी व्हर्टायसेस आहेत, हे आम्हाला नंतर काढून टाकायचे आहेत. आता आपण सुरुवात कशी करतो बघ. आपण लिहिलं लॅम्बडा ए इज इक्वल टू 0 इज मिनिमम. मग तुम्ही काय करायचं, या ए व्हर्टेक्सला ॲडजसंट व्हर्टायसेस किती आहेत मूळ ग्राफमध्ये ते लिहायचं. तर एला जे जोडलेले आहेत ते व्हर्टायसेस म्हणजे एचे ॲडजसंट व्हर्टायसेस. म्हणून एला बी आणि एफ हे दोनच व्हर्टायसेस जोडलेले आहेत. मग मी तसं लिहिलं इथं, द व्हर्टायसेस ॲडजेसंट टू ए आर बी अँड एफ. मग आता हे जे बी आणि एफ आहे ना, यांचा तुम्ही लॅम्बडा बी आणि लॅम्बडा एफ काढायचा. जे जे ॲडजसंट व्हर्टायसेस असतात त्याचं आपण लॅम्बडा काढत असतो. मग आता लॅम्बडा बी आणि लॅम्बडा एफ आम्हाला क्रमवार काढायचे. पहिल्यांदा आपण लॅम्बडा बी काढू. मग हे कसं काढायचं आता बघ बरं का. लॅम्बडा बी फॉर्म्युला असं लिहायचा, इज इक्वल टू मिनिमम. मग हा इथं जो असतो ना तोच चौकोनी ब्रॅकेटमध्ये सुरुवातीला लिहायचा, लगेच कॉमा द्यायचा. मग जे मिनिमम तुम्ही लिहिलं ते इथं लिहायचं असतं. लॅम्बडा ए आपण मिनिमम म्हटलं होतं म्हणून इथं लॅम्बडा ए लिहिला, प्लस डिस्टन्स बिटवीन ए अँड बी, डिस्टन्स ए बी. असं फॉर्म्युलाच असा बनवायचा असतो. हा फॉर्म्युला बनवायला आता नीट लक्षात ठेवा. मग हे मिनिमम लिहिलं मी. लॅम्बडा बी हे बघ तक्त्यामध्ये हा लॅम्बडा बीची किंमत इन्फिनिटी आहे म्हणून या इथं मी इन्फिनिटी लिहिलं. लॅम्बडा एची किंमत तर आपण 0 लिहिली होती, प्लस डिस्टन्स ए बी, मूळ ग्राफ ए आणि बी मध्ये डिस्टन्स दिलं आहे तुला 2 म्हणून या इथं तू लिहिलं 2. सो 0 + 2 म्हणजे 2. अशा रीतीनं मिनिमम, इन्फिनिटी आणि 2 ह्या दोघात तुला मिनिमम लिहायचं. अर्थात इन्फिनिटी खूप मोठी संख्या असते म्हणून 2 ही मिनिमम झाली. म्हणजे तू लिहिणार लॅम्बडा बी हे बघ हा इज इक्वल टू 2. त्यानंतर आम्हाला काढायचा लॅम्बडा एफ. मग लॅम्बडा एफ फॉर्म्युला लिहिण्याची पद्धत मी मगाशी सांगितली होती ती कायम लक्षात ठेवायची. पहिल्यांदा मिनिमम लिहायचं, मग चौकोनी कंस लिहायचा, मग हा लॅम्बडा एफ इथं लिहायचा, लगेच कॉमा द्यायचा. जे मिनिमम होतं ते लिहायचं. लॅम्बडा ए मिनिमम लिहिलं म्हणून इथं लॅम्बडा ए लिहिला, प्लस डिस्टन्स बिटवीन ए अँड एफ, ए अँड एफ.
मग लॅम्बडा एफची किंमत आपल्याला तक्त्यामध्ये इन्फिनिटी दिसते. लॅम्बडा ए 0 आहे. डिस्टन्स ए आणि एफ ग्राफमध्ये बघ, हे ए आणि एफ मधलं डिस्टन्स आहे 1. सो या इथे मी लिहिलं 1. 0 + 1 दॅट इज 1. मग इन्फिनिटी आणि 1 मध्ये मिनिमम कोण? 1. म्हणून इथं लिहिलं मी लॅम्बडा एफ इज इक्वल टू 1. आता हा जो तक्ता तुम्ही बनवला होता ह्याच्यात चेंजेस करायचे. चेंजेस काय करणार ते पण लक्षात ठेव. तू लॅम्बडा बी ची किंमत काढली, ती आली 2. मग या बीच्या ठिकाणी तू इन्फिनिटी काढ, इथं लिही 2. मग त्यानंतर तू लॅम्बडा एफची किंमत काढली, ती आली 1. मग या लॅम्बडा एफची किंमत या इथे लिहिणार तू, हा इन्फिनिटी काढ, इथं लिहायचा 1. आणि आता ए जो तू मिनिमम लिहिला होतास म्हणून हा एक काढून इथं डॅश द्यायचा. एवढा चेंजेस करून एक तक्ता तू बनवलास. तो तक्ता या इथे बघ. इथं लिहिलं मी 0, इथं लिहिलं मी 2, इथं लिहिलं मी 1 आणि इथं डॅश केली. बाकी ओरिजिनल तक्ता आहे तसाच आहे. आता तुझी नेक्स्ट स्टेप काय असेल माहिती का? हे दोन लॅम्बडा बी आणि लॅम्बडा एफ ह्या दोन किमती तू काढल्या. ह्या दोन किमतीत तुला लहान किंमत कोण सापडते ते बघ. अर्थात लॅम्बडा एफ लहान आहे म्हणून तू नेक्स्ट स्टेपला काय लिहिशील माहिती का? लॅम्बडा एफ इज इक्वल टू 1 इज मिनिमम. हे बघ, या इथे लिहिलं तू लॅम्बडा एफ इज इक्वल टू 1 इज मिनिमम. मग तू काय करायचं माहिती का? ह्या एफला ॲडजेसंट कोण कोण आहे त्या व्हर्टायसेस मूळ ग्राफमध्ये तू बघायच्या. तर तुला असं आढळतं द व्हर्टायसेस डी आणि जी आर ॲडजेसंट टू एफ. हे बघ, या एफला ॲडजेसंट व्हर्टायसेस कोण आहेत? एक आहे ए, दुसरी आहे डी आणि तिसरी आहे जी. म्हणजे एफशी या 3 व्हर्टायसेस जोडलेल्या आहेत. पण त्यापैकी आपण ए या व्हर्टेक्सच्या खाली तर डॅश केलेलं आहे म्हणजे त्याला आपल्याला आता कन्सिडर करायचं नाही. म्हणजे उरल्या फक्त डी आणि जी. म्हणून तू एफशी ॲडजेसंट व्हर्टायसेस डी आणि जी असं लिहिलेलं आहेस. म्हणजे अर्थात तुला आता लॅम्बडा डी काढायचा, लॅम्बडा जी काढायचा. मग लॅम्बडा डी कसा काढतात तुला माहिती आहे. पहिल्यांदा मिनिमम लिहायचं, चौकोनी ब्रॅकेट लिहायचा, हा लॅम्बडा डी इथं लिहायचा, कॉमा द्यायचा, मिनिमम लिहायचं जे की लॅम्बडा एफ हे मिनिमम होतं, प्लस डिस्टन्स बिटवीन डी आणि एफ हे तुला इथं लिहायचं. फॉर्म्युले लिहिण्याची ही पद्धत प्रत्येक ठिकाणी तीच राहणार आहे. मग आता लॅम्बडा डीची किंमत तर इन्फिनिटी आहे तक्त्यामध्ये, लॅम्बडा एफ हा 1 आहे आणि डिस्टन्स बिटवीन डी आणि एफ आम्हाला 3 दिलेला आहे मूळ ग्राफमध्ये. बघ, डी आणि एफ यात डिस्टन्स 3 दिलेलं आहे. मग यांची ॲडिशन जर केली तर ती 4 येते. याचा अर्थ इन्फिनिटी आणि 4 याच्यात तुला मिनिमम शोधायचं आहे. अर्थात 4 हीच मिनिमम असणार. म्हणजे लॅम्बडा डीची किंमत झाली 4. नेक्स्ट आम्हाला काढायचं आहे लॅम्बडा जी. फॉर्म्युला तुला माहिती आहे, मिनिमम चौकोनी ब्रॅकेट, पहिल्यांदा हा लॅम्बडा जी इथं, लगेच कॉमा, मिनिमम काय लिहिलं ते लिहायचं, लॅम्बडा एफ मिनिमम लिहिलं, प्लस डिस्टन्स बिटवीन जी आणि एफ या इथं लिहायचं. मग हे तर तुला तक्त्यामध्ये इन्फिनिटी दिलेलं आहे, याची किंमत 1 आहे. ग्राफमध्ये जी आणि एफ याच्यात किती डिस्टन्स आहे ते आपण बघून घेऊ. आता जी आणि एफ यामध्ये डिस्टन्स आहे 5. म्हणून इथं मी लिहिलं 5. यांची बेरीज केली ती आली 6. म्हणजे इन्फिनिटी आणि 6 याच्यात मिनिमम आहे 6. म्हणजे लॅम्बडा जी झाला 6. मग आपल्याला मूळ तक्त्यामध्ये काय काय चेंजेस करायचे? मूळ तक्त्यामध्ये आम्हाला जे चेंजेस करायचे त्यात पहिली गोष्ट म्हणजे हा लॅम्बडा एफ इज इक्वल टू 1 म्हटलाय, तो मिनिमम आहे. म्हणून आता आपल्याला मूळ ग्राफमध्ये एफच्या कॉलम खाली टी मध्ये डॅश करून टाकायची. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, लॅम्बडा डीची किंमत 4
आणि लॅम्बडा जी ची किंमत 6 लेच. हे बघ, हा लॅम्बडा डी ची किंमत लिहिली मी 4, हा लॅम्बडा जी ची किंमत इथं मी लिहिली 6 आणि या एफच्या कॉलममध्ये टीच्या रोमध्ये इथं डॅश केली. म्हणजे पहिली डॅश एला आली, दुसरी डॅश एफला आली. याचा अर्थ आता ए आणि एफ ते ॲडजेसंट म्हणून विचारात घ्यायचे नाहीत. आता हा मूळ तक्ता जो आहे तो चेंज होऊन असा बनला. मग तुम्ही काय करणार, हे डॅश 2 आहेत, ए आणि एफ, हे सोडून द्या. बाकीच्या ज्या किमती आहेत, इथं, इथं आणि इथं, 1, 2, 3च किमती आहेत. ह्या तर इन्फिनिटी आहेत, त्यामुळे त्या विचारात घेता येणार नाही. यांच्या किमतींना तर आपण खाली डॅश केलेली, त्यामुळे त्या पण विचारात घेता येणार नाही. म्हणून आम्हाला घ्यायचं विचारात फक्त 2, 4 आणि 6. ह्याच्यात जी मिनिमम असेल ना, ती आम्हाला लिहायची. हे बघ, ही 2 मिनिमम आहे, पण ती कोण आहे, लॅम्बडा बी ची किंमत आहे. म्हणून आपण इथं असं लिहिलं, लॅम्बडा बी इज इक्वल टू 2 इज मिनिमम. म्हणजे आता नेक्स्ट तक्ता ज्यावेळेस तुम्ही बनवताल ना, तर बीच्या खाली म्हणजे इथं डॅश करायचा आहे, हे लक्षात ठेवा. कारण लॅम्बडा बी ला आपण 2 मिनिमम असं म्हटलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या बीशी ॲडजेसंट तुला मूळ ग्राफमध्ये कोण कोण व्हर्टायसेस दिसतात ते बघ. तर तुझ्या असं लक्षात येतं, या बीशी ॲडजेसंट व्हर्टायसेस आहेत डी, सी आणि ई. हे बीला ॲडजेसंट आहेत. बघून घे एकदा. या ग्राफमध्ये हा बी पॉईंट आहे, त्याला ॲडजेसंट आहे डी, ई आणि सी. हा ए आहे, पण आता ए आम्हाला विचारात नाही घ्यायचा आहे, कारण ए हा बीला जोडला आहे, डी हा बीला जोडला आहे, ई हा बीला जोडला आहे, तर सी हा सुद्धा बीला जोडला आहे. एवढे त्याचे ॲडजेसंट झाले, पण ए विचारात नाही घ्यायचा आपल्याला. म्हणून आम्ही डी, ई आणि सी फक्त एवढेच विचारात घेणार आहोत. मग सर्वप्रथम आपण लॅम्बडा सी शोधून काढू. हे जेवढे ॲडजेसंट असतात ना, त्यांचे आम्हाला लॅम्बडा शोधून काढायचे असतात. क्रमवारीने पाहिलं तर सी, डी आणि ए असा क्रम येतो, म्हणून मी पहिल्यांदा लॅम्बडा सी काढला. तुम्ही लॅम्बडा डी काढला असता तरी काही फरक पडत नाही. लॅम्बडा सी शोधून काढला. फॉर्म्युला असा आहे, मिनिमम चौकोनी कंस, हा लॅम्बडा सी इथं, कॉमा, मिनिमम लिहायचं लॅम्बडा बी प्लस डिस्टन्स बिटवीन बी आणि सी हे इथे लिहायचं असतं. मग लॅम्बडा सीची किंमत तक्त्यामध्ये इन्फिनिटी आहे, लॅम्बडा बीची किंमत 2 असं आपण लिहिलं होतं, आणि डिस्टन्स बी सी तू जर ग्राफमध्ये बघशील तर बी आणि सी यांच्यामधलं डिस्टन्स 2 दिलेलं आहे. मग अशा रीतीने यांची ॲडिशन केली, ती आली 4. म्हणजे इन्फिनिटी आणि 4 याच्यात तुला मिनिमम शोधायचा, अर्थात तू 4 लिहिणार, म्हणजे लॅम्बडा सी इज इक्वल टू 4 येणार. मग नेक्स्ट व्हर्टेक्स आहे डी, म्हणून लॅम्बडा डी काढला. फॉर्म्युला लिहिला मी, इज इक्वल टू मिनिमम, हा लॅम्बडा डी इथं लिहिला, कॉमा दिला, लॅम्बडा बी प्लस डिस्टन्स बिटवीन बी आणि डी या इथे लिहिले. मग लॅम्बडा डी ची किंमत तक्त्यामध्ये 4 आहे. हा लॅम्बडा डी ची किंमत 4, म्हणून या इथं मी लिहिलं याच्याऐवजी 4. याची किंमत आहे 2, आणि ग्राफमध्ये बी आणि डी यामधलं डिस्टन्स दिलेलं आहे 2, म्हणून इथे लिहिलं 2. 2 + 2 दॅट इज 4. मग हा 4 आणि हा 4 याच्यात तुला मिनिमम शोधायचा आहे, अर्थात दोन्ही सारखेच आहेत, म्हणून 4 ही मिनिमम लिहिली. म्हणजे लॅम्बडा डी इज इक्वल टू 4. त्या तुला लॅम्बडा ई शोधून काढायचा आहे. मग मिनिमम लॅम्बडा ई म्हणजे हेच इथे लिहिणार तू, कॉमा देणार, लॅम्बडा बी प्लस डिस्टन्स हे तू लिहिणार. म्हणजे लॅम्बडा ईची किंमत इन्फिनिटी आहे, बघ तक्त्यात. या लॅम्बडा ईची किंमत या इथं असते, ती आहे इन्फिनिटी, म्हणून मी इथं लिहिला इन्फिनिटी. याची किंमत आहे 2, आणि डिस्टन्स ग्राफमध्ये जो तू बघशील बी आणि ई मध्ये डिस्टन्स आहे 4. मग अशा रीतीनं 2 + 4 दॅट इज 6. मग ह्यांच्यात मिनिमम अर्थात 6 आहे, म्हणून तू लिहिणार लॅम्बडा ई इज इक्वल टू 6. मग आता मूळ तक्ता परत आम्हाला चेंज करायचा आहे. हा जो तक्ता आपण बनवला हा चेंज करायचा आहे, आणि यामध्ये आम्हाला काय लिहायचं माहिती का, ह्या जो सी आहे इथं जो इन्फिनिटी आहे
त्याच्या जागी लिहायचा आम्हाला 4. म्हणजे या इथं मी लिहिणार 4. त्यानंतर हा जो डी आहे तिथं लिहायचा 4. हा जो डी आहे तिथं ऑलरेडी 4 आहे, त्यामुळे चेंज करायची काहीच गरज नाही. आणि तू ई काढलाय, तो लॅम्बडा ई आला 6. म्हणून या तक्त्यामध्ये या ईच्या इथं इन्फिनिटी आहे, हा इन्फिनिटी काढून इथं तू लिहायचा 6. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॅम्बडा बी इज इक्वल टू 2 म्हटलं होतं मिनिमम, म्हणून आता बीच्या खाली डॅश मारायची. म्हणजे इथं डॅश मारायची आणि इथं लिहायचं तुला 4, इथं लिहायचं तुला 6. इथं 4 ऑलरेडी आहे, असा चेंज केलेला तक्ता आपण लिहिणार आहोत. तर हे बघ, हे चेंज करून मी इथं लिहिलं, या बीची इथं मी डॅश केली, या सीची इथं 4 लिहिला, ईची इथं 6 लिहिला आणि हे बाकीचं आहे असंच्या असं मी लिहिलेलं आहे. आता आम्हाला पुढं काय करायचं, हा चेंज केलेला जो तक्ता आपण बनवला, ह्या तक्त्यामध्ये ज्यांना डॅश आहे ते व्हर्टायसेस सोडून बाकीच्या ठिकाणी इथं 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 आणि इथं ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत सी, डी, ई आणि जीच्या, त्यांच्यात मिनिमम व्हॅल्यू तुला शोधायची. अर्थात 4 ही यांच्यात मिनिमम आहे, पण 4 दोनदा आहे. मग आपण क्रमवारीनुसार सी पहिल्यांदा येतो, म्हणून असं म्हणूया की लॅम्बडा सी इज इक्वल टू 4 इज मिनिमम. मग मी सी इज इक्वल टू 4 इज मिनिमम असं लिहिल्यानंतर या सीला ॲडजेसंट व्हर्टायसेस तुला मूळ ग्राफमध्ये कोण कोण दिसतंय हे तू पाहायचंस आणि त्यांचा उल्लेख इथं करायचा. तर तुझं असं पाहिलं ना ग्राफमध्ये, द व्हर्टायसेस ई आणि एच हे दोन सीला ॲडजेसंट आहेत. एकदा वाटलं तर बघून घे. हा सी आहे, याला बी, ई आणि एच हे 3 व्हर्टायसेस ॲडजेसंट आहेत. पैकी बी च्या खाली आपण डॅश केलेली असल्यानं बी आपल्याला विचारात घेता येणार नाही. म्हणजे उरले फक्त ई आणि एच. म्हणजे आता तुला लॅम्बडा ई काढायचा आहे, ह्याचा लॅम्बडा आणि ह्याचा लॅम्बडा असे 2 लॅम्बडा तुला शोधायचे. पैकी याला मी घेतलं लॅम्बडा ई मिनिमम चौकोनी कंसात, हा लॅम्बडा ई इथे लिहायचा, कॉमा द्यायचा, लॅम्बडा सी कारण हा आपण मिनिमम लिहिलाय आता, मग लॅम्बडा सी प्लस डिस्टन्स बिटवीन सी आणि ई. मूळ ग्राफमध्ये तू बघशील ना तर डिस्टन्स बिटवीन सी आणि ई तुला 3 दिलेले. लॅम्बडा सी ची किंमत 4 आहे आणि या तक्त्यामध्ये लॅम्बडा ई ची किंमत 6 आहे. अशा रीतीने ह्या प्रॉपर किमती इथं भरल्यानंतर 4 आणि 3 होतात 7. मग या दोघात तुला मिनिमम शोधायचा, अर्थात 6 हा मिनिमम होणार, म्हणून लॅम्बडा ई ची किंमत 6 तुला मिळाली. मग नेक्स्ट लॅम्बडा काढायचा एचचा. मग लॅम्बडा एच फॉर्म्युला असा आहे, मिनिमम चौकोनी कंसात, हा लॅम्बडा एच इथं लिही, कॉमाने लॅम्बडा सी लिही पहिल्यांदा, प्लस डिस्टन्स बिटवीन सी आणि एच. ग्राफ बघशील तर सी आणि एच यामधलं डिस्टन्स आहे 1. या लॅम्बडा सी ची किंमत आहे 4, म्हणजे 4 प्लस 1 असं तू इथे लिहिशील आणि तक्त्यामध्ये लॅम्बडा एच ची किंमत इन्फिनिटी. मग 4 अधिक 1 5 होतात. मग इन्फिनिटी आणि 5 याच्यात तुला मिनिमम शोधायचा, तर डेफिनेटली 5 हा मिनिमम आहे, म्हणून लॅम्बडा एच ची किंमत झाली 5. मग परत मगाची जो आपण ग्राफ केला होता त्या ग्राफमध्ये आम्हाला या सीच्या जागी मिनिमम आहे म्हणून डॅश करायची आहे आणि लॅम्बडा ई ची किंमत 6 आणि लॅम्बडा एच ची किंमत 5 लिहायची. पैकी ई ची किंमत 6 आपण ऑलरेडी लिहिलेली आहे, त्यामुळे आता ती लिहित बसायची नाही किंवा चेंज करायची नाही. मगाच्या तक्त्यामध्ये आपण एचच्या या इथं इन्फिनिटी होता, मग तो इन्फिनिटी काढला आणि इथं लॅम्बडा एच ची किंमत 5 लिहिली. आणि अजून एक महत्त्वाचा बदल आपण काय केला, या सी च्या इथं डॅश केली. आता तुझे जे उरलेत 1, 2, 3 आणि 4, ह्या 4 व्हर्टायसेसमध्ये तुला लहान व्हर्टायसेस कोण दिसतो बघ. 1, 2,
3 आणि 4 व्हर्टायसेसमध्ये आम्हाला 4 हा लहानात लहान दिसतोय, म्हणजे मिनिमम दिसतोय. म्हणून मी लिहिणार लॅम्बडा डी इज इक्वल टू 4 इज मिनिमम. म्हणून मी इथे लिहिलं लॅम्बडा डी इज इक्वल टू 4 इज मिनिमम. म्हणजे मला डीशी ॲडजेसंट असणारे व्हर्टायसेस बघायचे आहे. तर तुमच्या असं लक्षात येतं की ई हा एकमेव व्हर्टेक्स या डीला ॲडजेसंट राहिलेला आहे. मग लॅम्बडा ई शोधून काढणार. मिनिमम इथं लिहिणार मी लॅम्बडा ई, कॉमा देणार लॅम्बडा डी प्लस डिस्टन्स डी आणि ई, डी आणि ई मधलं डिस्टन्स. मग लॅम्बडा ई ची किंमत 6 आहे बघ या तक्त्यामध्ये. हे बघ ही लॅम्बडा ई ची किंमत आहे 6. लॅम्बडा डी ची किंमत 4 आहे बघ. हे बघ या इथे लिहिले लॅम्बडा डी इज इक्वल टू 4. आणि फायनली डिस्टन्स डी आणि ई जर ग्राफमध्ये बघशील तर ते पण 4च आहे. अशा रीतीनं 4 + 4 दॅट इज 8 होतात. म्हणजे मिनिमम 6 आणि 8 कोण मिनिमम आहे अर्थात 6 मिनिमम. म्हणजे मिनिमम झाला 6. याचा अर्थ लॅम्बडा ई इज इक्वल टू 6. पण ऑलरेडी लॅम्बडा ई इज इक्वल टू 6 आम्हाला मिळालेला आहे. म्हणजे तक्त्यामध्ये आता फक्त काय चेंज होणार, लॅम्बडा डी इज इक्वल टू 4 मिनिमम लिहिलंय म्हणून आता डीच्या खाली आपण डॅश करणार, या इथं डॅश करणार. एवढाच चेंज होऊन हा तक्ता तयार होईल. आणि अशा रीतीनं चेंज केलेला तक्ता तुझ्यासमोर आहे. ईला ऑलरेडी डॅश होतं, बीला डॅश होतं, सीला डॅश होतं. आता आपण डीला डॅश केली आणि बाकी हे आहे असंच्या असं ठेवलेलं आहे. मग आता हे जे 3 उरलेत 1, 2 आणि 3, या 3 व्हर्टायसेसमध्ये मिनिमम कोण आहे तर ती आहे लॅम्बडा एच ची किंमत मिनिमम. कारण 6 आणि 5 यात लहानात लहान घ्यायची, यात मिनिमम घ्यायची, ती आहे 5. म्हणून ती आहे लॅम्बडा एच ची किंमत. म्हणून तू नेक्स्ट स्टेपला काय म्हणशील, लॅम्बडा एच इज इक्वल टू 5 इज मिनिमम. तर या इथे लिहिलं तू लॅम्बडा एच इज इक्वल टू 5 इज मिनिमम. मग एचला केवळ एक आणि एक व्हर्टेक्स आता ॲडजेसंट आहे, ती म्हणजे जी. तसं लिहिलं मी, द व्हर्टेक्स ओनली जी इज ॲडजेसंट टू एच. मग लॅम्बडा जी तू शोधून काढ. मिनिमम लॅम्बडा जी, कॉमा द्यायचा लॅम्बडा एच प्लस डिस्टन्स बिटवीन जी आणि एच तुला लिहायचं असतं. ग्राफ बघशील तर तुझ्या लक्षात येतं की डिस्टन्स बिटवीन जी आणि एच आहे 6. मग आता काय, याची किंमत आहे 6, याची किंमत आहे 5 आणि या डिस्टन्सची किंमत आहे 6. ही ॲडिशन केली ती आली 11. याचा अर्थ 6 आणि 11 यात तुला मिनिमम शोधायचा आहे, अर्थात तो असणार 6. म्हणून लॅम्बडा जीची किंमत 6. पण तुझ्या लक्षात आलंच असेल की लॅम्बडा जी ऑलरेडी आपण तक्त्यात 6 म्हणून लिहिलेला आहे. त्यामुळं आता त्याचा आम्हाला विचार करायचा नाही. मग या तक्त्यात काय चेंज करशील, या तक्त्यात फक्त एचच्या जागी डॅश द्यायची. कारण लॅम्बडा एच इज इक्वल टू 5 इज मिनिमम असं आपण लिहिलं होतं. म्हणून हा जो तक्ता आहे यात हा जो एच आहे या एचच्या खाली डॅश द्यायची. म्हणजे आता आमच्याजवळ फक्त ई आणि जी हे 2च व्हर्टायसेस उरलेले आहेत. मग या दोघांमध्ये मिनिमम कोण तुला लिहायचं आहे. मग अर्थात दोघांच्या किमती सारख्या आहेत, याचा अर्थ असा होतो की क्रमवारीनं पहिली ई आहे म्हणून आपण ईला निवडू. म्हणजे लॅम्बडा ई इज इक्वल टू 6 इज मिनिमम असं लिहा. मग ईला ॲडजेसंट व्हर्टायसेस तुला ग्राफमध्ये काय दिसतात हे जर तू बघशील तर तुझ्या लक्षात येतं की ईला केवळ जी हा एकमेव व्हर्टेक्स आता ॲडजेसंट उरलेला आहे. जे बाकीचे उरलेत त्यांच्या खाली आपण डॅश मारलेली असल्यामुळं आता आम्हाला ते घेता येणार नाही. म्हणजे उरला फक्त जी. म्हणून मी इथं लिहिलं व्हर्टेक्स जी इज ॲडजेसंट टू ई. मग लॅम्बडा जी काढायचा, हा व्हर्टेक्सचा लॅम्बडा काढायचा असतो ना. मग लॅम्बडा जी फॉर्म्युला असा आहे, मिनिमम चौकोनी कंस लॅम्बडा जी इथं लिहायचा, कॉमा द्यायचा लॅम्बडा ई प्लस डिस्टन्स बिटवीन जी आणि ई हे तुला लिहायचं.
मग डिस्टन्स ई आणि जी तू जर बघशील तर ते तुला 7 दिसेल. याची किंमत आहे 6, याची किंमत आहे 6 प्लस याची किंमत आहे 7. एकदा हे बघून घे डिस्टन्स ई आणि जी 7 आहे की नाही. या मूळ ग्राफमध्ये ई आणि जी यामधलं डिस्टन्स तुला बघायचं आणि ते बघ या इथं 7 लिहिलेलं आहे म्हणून डिस्टन्स ई आणि जी 7 लिहिणार. मग ह्यातलं मिनिमम आपण लॅम्बडा जी 6 लिहिल्यानंतर आम्हाला आता लॅम्बडा ई 6 मिनिमम लिहिलं म्हणजे मूळ तक्त्यातून आम्हाला ईच्या जागी डॅश करायचा फक्त एवढंच चेंज करावं लागेल कारण लॅम्बडा जीची किंमत 6 ऑलरेडी आपण लिहिलेली आहे या तक्त्यात या इथं. त्यामुळे आता परत चेंज केलेल्या तक्त्यात ती काही चेंज करायची गरज नाही. म्हणून आता जो नवीन चेंज झालेला तक्ता आहे त्यामध्ये फक्त मी या ईच्या ठिकाणी डॅश केली आणि बाकी हे आहे तसंच ठेवलं. तर मित्रांनो हा एकटा जी उरला होता. याला ॲडजस्टंट आता कोणीच उरणार नाही कारण सर्व व्हर्टायसेसच्या समोर डॅश आलेली आहे म्हणून याला ॲडजस्टंट बघण्याची आता काही गरज उरली नाही. म्हणून हा सुद्धा काढून टाका आणि त्याच्या जागी डॅश करून नवीन आणि फायनल तक्ता असा बनवून घ्यायचा. आता आम्हाला ए या व्हर्टेक्सपासून प्रत्येक व्हर्टायसेसचा शॉर्टेस्ट पाथ असणारा ग्राफ काढायचा आहे. आता तो कसा काढायचा ते बघूया. तर कलेक्टिंग ऑल मिनिमम व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडा व्ही असं आपण म्हणायचं आणि काय करायचं माहिती का सुरुवातीपासून जिथं आपण लिहिलं बघ लॅम्बडा ए इज इक्वल टू 0 इज मिनिमम म्हणून आपण लॅम्बडा ए इज इक्वल टू 0 याचा उल्लेख करायचा. त्यानंतर आपण लिहिलं लॅम्बडा एफ इज इक्वल टू 1 इज मिनिमम म्हणून नंतर लिहायचं आपण लॅम्बडा एफ इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर आपण लिहिलं लॅम्बडा बी इज इक्वल टू 2 इज मिनिमम म्हणून इथं लिहायचं लॅम्बडा बी इज इक्वल टू 2. त्याच्या पुढे लिहिलं आपण लॅम्बडा सी इज इक्वल टू 4 मिनिमम म्हणून इथं लिहायचं लॅम्बडा सी. अशा रीतीने आपण क्रमवार जसं लॅम्बडा डी, लॅम्बडा एच, लॅम्बडा ई, लॅम्बडा जी यांना मिनिमम म्हणत गेलो होतो मग त्या क्रमवार व्हॅल्यू आपण इथे लिहिल्या. आता ह्या 8 लॅम्बडाच्या व्हॅल्यू आम्हाला अशा क्रमानं मिळाल्या होत्या. आता याचा शॉर्टेस्ट पाथमध्ये आम्ही उपयोग कसा करणार. तर मित्रांनो हा जो ग्राफ आहे मूळ या ग्राफमध्ये बघा ए बी सी डी ई एच एफ आणि जी हे ज्या ठिकाणी प्लॉट केलेले आहेत अगदी त्याच ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही ते प्लॉट करून घ्या पॉइंट आणि मग त्यांच्या व्हॅल्यूज तिथे लिहा. तर बघ बरं का मी सर्वप्रथम इथं ए प्लॉट केला त्याची व्हॅल्यू 0 लिहिली. मग बी इथं प्लॉट केला त्याची व्हॅल्यू 2 लिहिली कारण लॅम्बडा बीची व्हॅल्यू आहे बघ 2 आहे म्हणून या इथं मी 2 लिहिला. अशा रीतीने या व्हॅल्यूज मी इथं लिहित गेलो. सी इथं होता मूळ ग्राफमध्ये, डी इथं होता, ई इथं होता, एच इथं होता. मूळ ग्राफ बघा आणि त्यानुसार लिहा. त्यानंतर एफ इथं आणि जी इथं. आता तुम्ही काय करायचं माहिती का की हे मिनिमम जे काही आहेत ते तुम्हाला ड्रॉ करायचे असतात. तर बघ बरं का ए आणि बी ह्याच्यामध्ये 2 अंतर आहे तेच मिनिमम अंतर आहे. ए पासून बीचं मिनिमम अंतर 2 आहे म्हणून तू काय करायचं माहिती का ए आणि बी हे 2 जोडून घेणार ह्या अशा पद्धतीने आणि इथं ते डिस्टन्स आहे 2. त्यानंतर मग आपण दुसरा हा बघूया ए आणि एफ त्यामधलं अंतर 1 आहे म्हणजे ते पण मिनिमम आहे म्हणून आपण ए आणि एफ असं जोडून घेणार. त्यानंतर आम्हाला पुढं हा सी बघायचा आहे तो 4 आहे. बी आणि सी तर नीट बघ ए पासून बी पर्यंतचं अंतर आहे 2 आणि बी पासून सी पर्यंतचं अंतर आहे 2 दॅट इज 2 + 2 म्हणजे 4. बी आणि सी यांना असं जोडून टाकायचं म्हणजे इथं 2 आहे इथं 2 आहे टोटल होणार 4. त्यानंतर
तुला विचार करायचा आहे तो डीचा. बघा हे डी या इथं जोडलेलं आहे. या डीचं ए पासूनचं अंतर मिनिमम पाहिजे. तर तू असा जरी गेलास तरी 4च होतंय, कारण हा 2 आहे, हा पण 2 आहे, हे अंतर 2 आहे, हे पण अंतर 2 आहे, म्हणजे डी पर्यंत अंतर 4 झालं. किंवा तू असं जोडलंस हे तरी चालेल, कारण हे अंतर 1 आहे तर हे अंतर 3 आहे. 1 अधिक 3 हे पण होतं 4, कारण आम्हाला डी पाहिजे 4. आणि तो डी असा जोडलास तरी 4 होतो, आणि असा नाही जोडला तर असा जोडलास एफ आणि डीला तरी 4च होतो. मी असं जोडलं, काहीतरी एक जोडायचं म्हणून बी आणि डी हे मी असं जोडून टाकतो. आता त्यानंतर पुढं आहे तो एच. एच इज इक्वल टू आहे 5. बघ बर का, ग्राफ बघ. ए पासूनचं एचचं मिनिमम अंतर काढायचं. खूप अंतर आहेत. तू असा 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 परत असा येऊ शकतोस. तुला ए पासून एच पर्यंत यायचं. तू असा इथं, इथून इथं, इथून इथं पण जाऊ शकतोस. पण शॉर्टेस्ट डिस्टन्स, आता समजा आपण असा आलो ना इथून इथं तर 1, इथून इथं गेलो तर 5, आणि मग इथून इथं गेलो तर 5 आणि 6 11, आणि हा एक 12, म्हणजे हा पाथ होईल 12. त्याच्यापेक्षा लहान कोणी आहे का बघ ना. मग असा जर आलास तर 2, 2 4, 4 8, आणि 3 11, आणि 1 12. ए पासून असा तू इथं येशील तर अंतर होईल 12. तुला शॉर्टेस्ट बघायचं असेल तर एकमेव पर्याय आहे, हे अंतर 2 आहे, हे अंतर 2 आहे, म्हणजे 2 आणि 2 4, आणि हे अंतर आहे 1, म्हणजे 4 आणि 1 5. आत्तापर्यंत बघितलेल्या ए पासून एच पर्यंत हे सगळ्यात लहान अंतर आहे, म्हणून तू हे जोडायचं. सी आणि एच जोडून टाकायचं. आणि अशा रीतीनं ए पासून एच पर्यंत यायचं असेल तर शॉर्टेस्ट पाथ हा आहे असा, म्हणून सी आणि एच आपण जोडले. आता त्यानंतर आहे ई, म्हणजे हा जोडायचा आहे. तर ते अंतर 6 झालं पाहिजे. 6 म्हणजे बघ, हे अंतर आहे 2, आणि हे अंतर आहे 4, टोटल होते 6. 2 अधिक 4 6 होते, म्हणून सरळ सरळ हे जोडून घे. म्हणून मी बी आणि ई हे जोडून घेतो. फायनली आम्हाला जो विचार करायचा आहे तो कोणाचा करायचा आहे? जीचा. जी आहे 6. हे बघ जी या इथे. आता हे 6 अंतर होण्यासाठी ए पासून इथपर्यंत आलं तर 1, इथून जी पर्यंत गेलं तर 5, म्हणजे टोटल होते 5 आणि 1 6, म्हणून आम्हाला हे जोडावं लागेल. आणि अशा रीतीनं हे मी जोडून टाकलं, ते झालं 6. आणि फायनली आम्हाला शॉर्टेस्ट पाथ असणारा जो ग्राफ मिळाला तो हा आहे. ह्या सर्व व्हर्टायसेसचं ए पासूनचं शॉर्टेस्ट पाथ आम्ही असं दाखवू शकतो. दिस इज द फायनल आन्सर. तर मित्रांनो, हा डिजक्स्ट्राचं अल्गोरिदमचं एक उदाहरण मी तुम्हाला समजावून दिलं. परीक्षेमध्ये ते येतं, म्हणून तुम्ही नीट लक्षात ठेवा, याची प्रॅक्टिसही करा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रामध्ये शेअर करा. अजूनही व्हिडिओला सबस्क्राईब केलं ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.